हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा केतू सुशोळक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आता मी चालली आहे माझ्या मम्मीकडे वाळकेश्वरला चालली आहे। दीपक लेट जाणार आहे त्याच्या शिफ्टला, त्यामुळे म्हटली चला मी जाऊया। आणि माझी मम्मी तब्बल 2 वर्षांनी म्हणजे मी मम्मीला भेटणार आहे 2.5 वर्षांनी, कारण गेल्या वर्षी जेव्हा मी गेल्या वर्षी माझी आई आली होती माझ्याकडे घरी राहायला, घर घेतलं होतं तेव्हा। त्याच्यानंतर आलीच नाही ती मुंबईला, तिचं एकदा दोनदा येणं झालं पण माझं काही भेटणं झालं नाही आहे। त्याच्यामुळे म्हटली चला ठीक आहे दिवाळीमध्ये आई असणार आहे, आईच्या वाढदिवसासाठी असणारच आहे, पण तरी पण म्हटली 4-5 दिवस येऊ दे माझ्याकडे। तर आज सॅटर्डे आहे तर मी तिला घ्यायला चालली, म्हणजे मी राहणार आहे आईकडे 2 दिवस म्हणजे आजचीच रात्र आणि उद्या दुपारपर्यंत मग मी तिला घेऊन येईन माझ्याकडं। तर 3-4 दिवस ती राहील माझ्याकडे आणि सुट्टी वगैरे मी नाही घेणार आहे, तर आई राहील काही प्रॉब्लेम नाही आहे। तर त्यासाठी तर मी पण बऱ्याच म्हणजे 2.5 वर्षानंतर मी आईला भेटते। खूप कमी अशा रेअर असं होत असेल की कोणी आपल्या माहेरी खूप कमी जातं किंवा काय, त्यातली मी पण आहे। मी माझ्या माहेरी किंवा मम्मीला खूप कमी भेटते किंवा खूप कमी जाते आणि गेलीच तर मग काही सणासुदीला असेल, नाही तर तशीच येते कारण वर्किंग असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी आपल्याला सुद्धा मॅनेज होत नाही आहे। त्याच्यामुळे मी जात नाही आणि मला कसं मुंबईलाच आहे माझं माहेर 2 तासाच्या अंतरावरती, पण आयेशला घेऊन ना खरंच जाणं पॉसिबल नाही आहे मला। त्यामुळे म्हटली चला आज जाऊया, आईसाठी म्हटली जाऊया, कारण मी मम्मीकडे गेली होती रक्षाबंधनच्या दिवशी, ती गेली होती आणि दुसऱ्या दिवशी आली होती, पण आईसाठी मला जायचं आहे आणि तिला घेऊन यायचं, तर उद्या मी घेऊन येईन तिला। तर बघू माझी आणि आईची कशी भेट होते आणि माझा पाहुणचार कसा होतो आहे माहेरी, हे सुद्धा तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल। चला व्हिडिओ नक्की पुढे बघा आणि नवीन असेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा। चला दीपक येईल स्टेशनला, मी आयेशला पिक करेन आणि पुढे जाईन। चलो मी सुटली बरोबर 6 वाजता आणि दीपक अचानक त्याला कळलं की त्याला पुन्हा लेटला जायचं, तर त्या मला फोन करतो की मला नाईटला जायचं, तर काय करू? म्हटली तू ये माझ्याकडे स्टेशनला, मला आयेशला घेऊन आणि पुन्हा मागे जा आईकडे तुझ्या। तर तो बोला ठीक आहे चालेल, मग पुन्हा जाईन। आणि मग त्याला लेट सांगितलं, मग तो सगळ्या गोष्टी आरामात करतो आणि मला उगाचच 6:30 वाजेपर्यंत स्टेशनला वाट बघावी लागली। तोपर्यंत मी ते बसली होती आणि तो येईल आणि तो मग पुन्हा बॅग खारघरला जाईल त्याच्या आईकडे, जेणेकरून त्याला थोडं 2-3 तास मिळेल आईकडे वगैरे आणि तो जेवणच तिकडनं जाईल। फायनली ट्रेन आली होती आणि आयेश बघा एवढा खुश होता ना की तो मला ना बॅग वगैरे त्याने बघितली ना, तर त्याचं कसं म्हणणं त्याला असं वाटलं की त्याला ऑफिसला घेऊन चालला आहे, पण तो मला भेटला आणि मला म्हणतो की मम्मा रुद्रांशा इकडे जायचं आहे, म्हणजेच आईकडे जायचं आहे, माझ्या इकडे जायचं आहे। त्यामुळे तो प्रचंड खुश होता आणि आज त्यांनी घरी ना सकाळी डॅडीकडनं एक छान अशी गाडी घेतली होती आणि घड्याळ घेतलं होतं, तर तो मला ऑलरेडी दाखवलंच होतं त्याने व्हिडिओ कॉलमध्ये, तरी पण तो आता मला दाखवते की मम्मा ह्याच्यामध्ये लाईट पेटते। आणि जेव्हा त्याने सकाळी ना घेतलं होतं ना 9:30 वाजता, तेव्हा त्याचे जे 9 वाजले होते ना, ते अजूनपर्यंत त्याचे 9 वाजले होते। त्याला म्हटले अरे किती वाजले तुझ्या घड्याळामध्ये? तर 9 वाजलेत, तर अजूनपर्यंत काही त्याचा 9वरून काटा काय हल्लाच नव्हता। असू दे। आणि आता नाही ते ना मला ना माझे सबस्क्रायबर भेटले होते, माझ्याच ट्रेनमध्ये होते आणि मी असं शूट करत असताना ते म्हणालं की मी तुमचे व्लॉग बघतो म्हणून वगैरे, खूप छान असतात। तर अजून मला एक गोष्ट शेअर करायची होती। 1 महिन्यापूर्वी मी अशीच ट्रेनमध्ये बसली होती आणि तोंडाला असं स्कार्फ वगैरे लावला होता आणि स्कार्फ लावूनसुद्धा मला ओळखण्यात आलं होतं की तुम्ही हाय कशा आहात। नंतर मग मी थोडंसं अचब झाली की कोण म्हणून, तर त्यांनी डायरेक्ट स्कार्फ न काढता, म्हणजे मी स्कार्फ न काढता सुद्धा त्यांनी ओळखलं की तुम्ही रेश्मा व्हिडिओ बनवता ना, त्याच्यावरनं मी ओळखलं। म्हणजे बघा चेहऱ्याला म्हणजे हे लावूनसुद्धा ओढणी वगैरे घेऊनसुद्धा लोक ओळखतात, तर त्याचा आनंद प्रचंड। इव्हन आत्तासुद्धा बसली होती ना तर ती लोक ओळखत होती आणि मला खूप भारी वाटलं। आणि घरी जायचं म्हणजे एवढं उत्सुकता आनंद कुणाला नसतो, तर मला पण आनंद प्रचंड होता आईकडे। आई माझी एवढ्या वर्षांनी मला भेटणार आहे, मी तिच्याकडे जाणार आहे, तर त्याचा आनंद वेगळा असतो। आणि माहेरी जायचं म्हणजे एक वेगळीच चेहऱ्यावरती वेगळीच चकाकी असते ना, तर ती माझी आणि माझ्यापेक्षा आयांशी दुप्पट होती। तर तो प्रचंड आनंदी होता, दादासोबत खेळायचं, दीदीसोबत खेळायचं, त्यासाठी तो खूप एक्सायटेड होता। आणि मी ते थोडे व्हिडिओ वगैरे काढते ना, तर त्याला पण भारी वाटते, मम्मा मी पण येऊ का व्हिडिओमध्ये, मम्मा हे करू का ते करू का। त्याच्यानंतर 1 तास आम्हाला 1.25 तास लागला आणि फायनली मी वाळकेश्वरला पोचली होती आणि तिथे पूर्णपणे पोलीस बंदोबस्त होता। कदाचित कोणीतरी मोठी व्यक्ती येणार होती, कारण इथे राजभवन वगैरे सगळे आहेत आणि अधिकारी आहेत, त्याच्यामुळे इथे पोलिसांचा बंदोबस्त होता, ट्रॅफिक पोलीस सगळे होते, म्हणजे रात्रीच्या वेळेला सुद्धा ट्रॅफिक पोलीस होते। त्यानंतर मी घरी गेली, पहिली मी आईला प्रचंड भेटली, पहिली गडगडून अशी मिठी मारली
त्यामध्ये आईने मला पापा घेतलं, सगळं केलं माझं आणि बापरे बाप त्यानंतर मी शूट करते. खरंच खूप भारी वाटतंय. मी जसं म्हणाली की आई मला 2.5 वर्ष भेटलीच नाही किंवा व्हिडिओ कॉल म्हणजे व्हिडिओ पण फोन तिच्याकडे नव्हता, व्हिडिओ कॉल करायचा. आत्ताशी मी तिला बघते आहे, इवन तीसुद्धा मला. त्यामुळे तिला पण खूप भारी वाटलं. दोन म्हणजे फोनवर बोलतो वेगळं भाग, इवन व्हिडिओ कॉल असताना तरी पण एक असतं ना, चल ठीक आहे व्हिडिओवरती आपण तुला बघतो वगैरे, ते सुद्धा नाही. त्यामुळे मला पण असं कधी वाटत होतं की जाईन म्हणून किंवा आणि माझं दरवेळेला मे महिन्यातनं जाणंच होत नाही. तुम्ही माहिती मी बऱ्याचदा सांगितलं की मी माझ्या गावी किती वेळा नाही गेली आहे. तर बघू, आई भेटली हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी इथे. त्यानंतर दादाने आमच्यासाठी मस्त असा कटवडा बनवला होता, आमचा ऑल टाईम फेवरेट. मी म्हणते ना, आम्हाला कटवडा वडापाव आमचे फेवरेट असतात. त्यामुळे दोघांचं इथे मस्ती चालू आहे, खेळणं चालू होतं आणि आयुषला म्हणते चला आता पटापट खाऊन घे म्हणून. मग दादाने पटकन मुलांचं आवरून घ्यायला सांगूया आणि त्याच्यानंतर आपण भरूया. मी जास्त काही शूट करत नाही, ह्याचं कारण आहे की फॅमिलीसोबत गेली तर फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा, ना की व्हिडिओ वगैरे करावा. म्हणून आम्ही रात्री तिथे जेवलो आणि ते सकाळी येऊन मोठ्या दादाकडे जेवलो. म्हणजे नॉनव्हेज वगैरे वहिनीने बनवलं होतं. तर पहिलं मी आयुषला म्हणजे मुलांचं झालं. पहिलं आमच्या घरात ना मुलांचं खाऊ घालायचं असतं, त्याच्यानंतर मोठ्या माणसांनी करायचं असतं. म्हणून पहिलं लहान मुलांचं झालं. त्यानंतर मग थोडीशी शॉपिंग वगैरे केली होती. आम्ही दादरला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो होतो. तर माझ्या घरी मी आईला घेऊन आली आणि आईने मे महिन्यामध्ये जे लोणचं बनवलं होतं तर तिने माझ्यासाठी राखून ठेवलं होतं. कारण मे महिन्यात मी गेली नाही, तिला थोडीशी ही होती की मी येईन म्हणून तिने माझ्यासाठी ठेवलं होतं. पण त्यानंतर मी गेलीच नाही आणि गणपतीला पण मी येईन असं तिला वाटलं होतं, पण ते पण नाही झालं. इवन कोणाच्या हातात पण दिलं नाही. ती म्हटली मी स्वतः येईन दिवाळीमध्ये, तेव्हा तुला घेऊन येईन. तर आईचं बघा, आईचा खाऊ सगळा आलेला आहे. तिने माझ्यासाठी थोडं का होणे राखून ठेवलं होतं. तर तेच मी आता आणलं. बरंच सारं सामान मी माहेरी गेली की ऑब्व्हियसली आपण घेऊनच येतो काही ना काहीतरी. तर आई ते मला दाखवते की हे सगळं जे काही ना मिक्स करून घे, कारण पूर्ण म्हणजे स्वतः घरी बनवलेलं जे असतं ना, आपल्याच माडातल्या झाडाच्या आंब्यांचं केलेलं असतं ना, तर त्याची चवच वेगळी असते. बाजारू वगैरे जे असतात ना, ती लोणची एवढी फारशी चांगली नसतात. म्हणजे त्यामुळे सगळं कलर ॲडेड, फूड फ्लेवर सगळे ॲड केलेले असतात. पण हे आईने बनवलेलं आहे, त्याची चव वेगळीच असणार. म्हणून आई मला स्वतः ते हलवून वगैरे देते आणि बोलते रोज ऑफिसला नाही, एक फोड वगैरे नाही. सध्या खोकला वगैरे आहे म्हणून म्हणते एक फोड रोज नाही, काही होणार नाही. घरातल्या आणि गावच्या स्वतःच्या ह्याचा काही त्रास होणार नाही. त्यानंतर पटापट मी स्वयंपाक आवरला आणि ही जी मच्छी दिली होती माझ्या जवळच एका व्यक्तीने दिली होती, आमच्याच समुद्रातली. तर ती कुठली होती माहिती नाही, पण छान चवीला छान होती. मग त्याचं थोडंसं मी फ्राय केलं होतं आणि कालवण केलं होतं. दीपकसुद्धा ड्युटीला जाणार होता, मग त्याच्यासाठी मी अंड्याचं केलं. कारण दीपक समुद्री मच्छी जी असते ना, तर माझं घर हे समुद्रकिनारी आहे, तर त्या समुद्रकिनारीची जी मच्छी आहे तर तो फारसा खात नाही तिकडची. त्याच्यामुळे मग तो बोला की माझ्यासाठी अंडं वगैरे कर. मग आम्ही आमच्या दोघींसाठी छानसं कालवण केलं होतं आणि सोबतच मग मच्छी फ्राय केली होती. आणि आई थोडंफार मला घरात हेल्प करते, कचरा काढ हे कर. कारण मी शनिवारी तशीच सगळं सोडून गेली होती. त्याच्यामुळे म्हणते थांब ठीक आहे, तू जेवण वगैरे कर, बाकीच्या गोष्टी मी करते. त्यामुळे ते बरोबर आवडते. कालवण वगैरे मीच करून घेतलं. आता आईला नॉनव्हेज खाऊ घालायचं आहे, पण ते बुधवारी वगैरे करेनच. आईचा पाहुणचार करायचा आहे लेकीच्या घरी, तर ते सगळं होईलच. आता सध्या रविवार आत्ताच आली मी, त्याच्यामुळे बरोबर आवडते. कारण दीपकला जायचं आहे त्याच्या ड्युटीला. पटकन कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट करून मी कालवणामध्ये टाकलं होतं. आणि मच्छी म्हणाल तर कोकमाशिवाय ती अपुरी आहे, म्हणून छान असं आंबाडा वगैरे टाकलं आणि मस्त अशी कालवण करून घेतलं होतं. बनवतानाच घरामध्ये जो सुगंध किंवा जो स्मेल होता ना, तो खरंच खूप वेगळा होता. तर आता माझं कालवण झालं आहे आणि आईने बरंच सारं सामान आणून दिलं होतं. मेन म्हणजे इथे ना राशनचे तांदूळ, ते सुद्धा पॅक करून ठेवते. आणि मी दाखवू शकत नाही कारण मी सगळ्या पटापट गोष्टी आवरल्या होत्या. जसं आईने लोणचं आणलं होतं, तांदूळ आणले होते आणि गावच्या आमच्या नारळाच्या खोबऱ्या होत्या, खोबऱ्याच्या वाट्या त्यासुद्धा आणल्या होत्या. तर त्यासुद्धा मी पटापट पॅक करून ठेवलं होतं की जेणेकरून आता मी आली तर घरात सगळा पसारा वगैरे नको म्हणून. उद्यापासून कामावर जायचं आहे, त्याच्यामुळे पूर्वतयारी अशी काहीच नाही आहे. ताई म्हटली ठीक आहे, मी आहे थोडीफार तुला मदत करेनच आणि मी सुट्टी वगैरे घेणार नाही आहे. त्यामुळं मग उद्या येताना जे काही घरात नाही आहे, जसं म्हणजे टोमॅटो वगैरे कोथिंबीर ते नाही, तर ते घेऊन येईन. सो असा पूर्ण दिवस गेला माझा माहेरी. आता आमचं जेवण झालेलं आहे नुकतंच आणि आता म्हटली की आईला म्हटली की आपण निवांत असं खालती राऊंड मारायला जाऊया. म्हणून जस्ट आलो होतो, 1-10 मिनिटं आम्ही खालती चालू आहे. सुद्धा सायकल चालत होता आणि म्हटली व्हिडिओ एंड करायचा बाकी होता. तर आई आता आहे 4 दिवस माझ्याकडे, म्हणजे दिवाळीच्या अगोदर ती जाईल, पण 4 दिवस आहेत. तर ती लगबग तर माझी आहेच, घरात साफसफाई करणं, थोडंफार मी फराळाचं बनवणार आहे. तर आई आहे तर थोडी मदत पण होईल आणि खास करून म्हणजे क्लिनिंगसाठी वगैरे. त्याच्यामुळे मग मी आणि आजचा रविवार माझा असाच निघून गेला. त्याच्यामुळे मला साफसफाई माझ्या सकाळी उठून 1-1 तास वगैरे
करावी लागेल, त्याच्यामुळे फक्त किचनच जास्तीचं आहे, तर ते करायचं आहे मला. तर आईची मला हेल्प मिळेल आणि फराळाला सुद्धा. आणि मी म्हणाले होते की माझा गिझर जो आहे ना तो अजूनपर्यंत आम्ही चालू केला नाही. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगते. तो इन्स्टॉल झालेला आहे आणि इन्स्टॉल करताना एवढी नका न आले होते आम्हाला, कारण जी बजाज लोकांची सर्व्हिस आहे, बजाज कंपनीची जी सर्व्हिस आहे ना, मी खरं सांगते खूप वर्स्ट आहे. खूप म्हणजे कस्टमरला अजिबात रिस्पॉन्स करत नाहीत किंवा कस्टमरला पूर्ण लाईटली घेतात, हा हा बोलतात. म्हणजे मी जवळपास चौथी जी माझी कंप्लेंट होती ना, ती मी ओरडून ओरडून शेवटी मी म्हटली की मी कंप्लेंट करेल. ती 3,500च्या वस्तूसाठी मी जेव्हा एवढ्या आटापिटा केल्या, ओरडली, बऱ्याच साऱ्या गोष्टी मी त्यांच्या अगेन्स्ट बोलली की मी असं करेन, मी तुमची कंप्लेंट दर्ज करेन, मी असं तसं वगैरे बोलली. तेव्हा जाऊन त्यांनी कुठला तरी एक त्यांचे सिनियर होते, त्यांचे कॉल आला, त्याच्यानंतर टेक्निशियनला कॉलवर घेतलं आणि बऱ्याच अशा गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तो विदिन 2 आवर्समध्ये माझ्या घरी हजर झाला. कारण टेक्निशियनचा फोन येतात, हा बोलतो येतो आणि नंतर फोन त्यांचे स्विच ऑफ, आउट ऑफ कव्हरेज. नंतर मग बोलतात की कस्टमर रिसीव्ह करत नाही, असं तसं. कारण ती लोक जेव्हा येणार तेव्हा आपण घरी असणं गरजेचं आहे. मग म्हटलं असं किती दिवस माझ्या मिस्टरांनी शिफ्ट बदलून घेतला, तर 4 दिवस त्यांच्यासाठी ते शिफ्ट बदलतच होते. आणि अशी सारखं नाही करू शकत. तुम्हाला एकदा दोनदा ॲडजस्ट करतील, सारखं कोणी तिथे ॲडजस्ट करणार नाही. एकदा प्रॉब्लेम येऊ शकतो, दोनदा, तुम्ही 4-4, 5-5 वेळा जर असे प्रॉब्लेम येतात तर ते चुकीचं आहे ना. तीही 3,500ची वस्तू आम्ही घेतली आणि तुम्ही एवढं कस्टमरला एवढं फिरवताय, एवढं बोलताय की आता येतो आता नाही हे, तर तुम्ही तुमच्या रेकॉर्डच चेक केला पाहिजे ना की तुम्ही तुमची सर्व्हिस कसं देतात. की चल पहिल्यांदा टेक्निशियन नाही गेला, दुसऱ्यांदा तुमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड असतोच ना. तर ते त्यांच्याशी भांडली अक्षरशः. मग शेवटी मला त्यांना जास्त बोलावं लागलं की मी कंप्लेंट करेन, असं तसं. तेव्हा जाऊन ते 2 तासामध्ये आलेत. आता खरंच खूप आम्हाला त्यांनी पूर्ण फॉलोअप घेताना एवढा त्रास दिला की तुम्हाला काय सांगू. मग शेवटी आम्ही विजय सेल्सला जाणार होतो, तिथे व्हिजिट करणार होतो आणि त्यांच्या अगेन्स्ट आम्ही बोलणार होतो. पण असो, सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्या. आणि तेव्हा मला कळलं की आमच्या घरातली जी वायरिंग आहे तर ती खूप जुनी आहे. जेव्हा ही बिल्डिंग बनली तेव्हा याची जी म्हणजे ती लाईटीची जी वायरिंग आहे ना ती खूप जुनी असल्यामुळे ना आम्हाला एवढा जास्त पॉवर खेचणारं, जसं जास्त पॉवर खेचतं गीझर, कारण तो 4.5 व्होल्टचा आहे, त्याच्यामुळे तो जास्त पॉवर खेचणार आहे. त्याच्यामुळे आमची जी वायरिंग आहे तर ती फार जुनी असल्यामुळे आणि चांगल्या ब्रँडची नसल्यामुळे मग आम्हाला पूर्ण घराची वायरिंग चेंज करायला सांगितली आहे. तर मग म्हटली ठीक आहे. आणि आम्ही सगळं करून झाल्याच्या नंतर सुद्धा मी चालू करून बघितला होता, पण ती वायरिंग जो होता त्याचा थोडासा इश्यू झाला, मायनर थोडंसं ते हे झालं, म्हणजे फाटलं किंवा ते बोलतात ना काय म्हणतात ते जळालं. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी लगेच मग डायरेक्ट स्विच ऑफ करून टाकलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुमच्या वायरिंगमध्ये इश्यू आहे थोडा आणि आताच आम्ही AC वगैरे फिट केला आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरतीच राहू नका, पूर्ण वायरिंग चेंज करून टाका. आम्ही फक्त घरी आलो, म्हणजे हे जे घर घेतलं ना तेव्हा फक्त घरी आलो, त्याच्यामध्ये काही बदल केले नाही, काही नाही. तर आता मला वाटतं की वस्तू घेण्यापेक्षा आमच्या ज्या घरात गोष्टी आहेत ना त्याच पहिल्या रिपेअर कराव्या. आणि मेन म्हणजे आहे लाईटीचं, तर ती गोष्ट आम्हाला रिपेअर करायची. म्हणून आम्ही विचार केला की आता आयांशचा वाढदिवस जाऊ दे, दिवाळी जाऊ दे, मग आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू पूर्ण वायरिंगचं. म्हणून आता सध्या तरी आमचं गीझर फक्त इन्स्टॉल करून ठेवलाय, त्याला प्लग काही केलं नाहीये. जेव्हा पूर्ण वायरिंग होईल मग तेव्हाच आम्ही तिथे प्लग करून घेऊ. सो म्हटली हे तुम्हाला म्हणजे सांगायचं होतं, कारण म्हणजे मला असं वाटलं होतं की आत्ता छान होऊन जाईल, मस्त आम्ही गिझरने वगैरे हे सगळ्या गोष्टींनी म्हणजे वापरू वगैरे, पण ते झालं नाही, शक्य झालं नाही. पण असो ठीक आहे, ती साधी छोटी गोष्ट आहे, एवढं काही नाही. पण ते मोठी गोष्ट होण्या अगोदरच आम्ही थोडीशी सावधगिरी बाळगलेली काही वाईट नाही आहे. असो, पण ते सुद्धा आम्हाला काम करून घ्यायचं दिवाळीच्या नंतर, म्हणून आम्ही जास्त असं काही केलं नाही आहे लायटिंग बिटिंगचं. आता बघू, थोडंफार जे काही दिवाळीचं सामान आहे ते आम्ही बाहेर काढू आणि पहिली म्हणजे साफसफाई करून घेऊ. सो आता म्हटली हा व्हिडिओ इथे एंड करायचा राहिला होता, तर ते सुद्धा डिस्कशन होऊन जाईल तुमच्यासोबत. सो आई आता हॉलमध्ये बसली आहे, म्हटली व्हिडिओ बोलूया, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगूया. आईकडे सुद्धा मी गेली होती, तर म्हटली चला आपल्या माणसांसोबत आपण गेलो, थोडा वेळ घालूया. जास्त काही शूट केलं नाही मी, त्याच्यामुळे चला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर प्लीज म्हणजे चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ बघताय तर नक्की लाईक करा. चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका. तुम्हाला जे हवं ते करा. चल बाय.